हिवाळ्यामध्ये तुमची त्वचा मऊ, तजेलदार आणि तुकतुकीत ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय साधे असे 5 उपाय सांगितलेले आहेत. ते उपाय कोणते आहेत ते आपण आज बघणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ फाटतात, त्वचा कोरडी पडते, हातापायांना भेगा पडतात. अशा वेळेला असे कोणते 5 उपाय आहेत की त्यामुळे तुमची त्वचा मऊ, तजेलदार आणि तुकतुकीत राहील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या उपायाकडे वळूया. आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे शरीराला बाहेरून तेल लावणे. अभ्यंगामुळे त्वचा स्निग्ध राहते, ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि शरीरालाही बळ मिळते. आंघोळीच्या 15 ते 20 मिनिट आधी कोमट तिळाचे तेल पूर्ण अंगाला लावले आणि नंतर गरम पाण्याने आंघोळ केली तर शरीर स्निग्ध राहते. हाच उपाय आपण रात्री झोपतानाही करू शकतो. मात्र शक्यतो साबण वापरू नये. साबणाच्या ऐवजी बेसनाचे पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ आपण वापरू शकतो किंवा अगदी उटणेही वापरू शकतो. चेहऱ्याला लावण्यासाठी तिळतेलाऐवजी आपण बदाम तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो. ह्यानंतर दुसरा उपाय म्हणजे पोटातून तूप घेणे. जेव्हा बाहेरील त्वचा कोरडी पडते त्यावेळेला हा कोरडेपणा आतमधून आलेला असतो आणि म्हणूनच जर गरम पाण्यासोबत तूप घेतलं तर कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा तुकतुकीत राहते. रोज सकाळी किंवा रात्री झोपताना 1 ते 2 चमचे तूप गरम पाण्यासोबत घ्यावे. ज्यांचे वजन जास्ती आहे त्यांनी मात्र तुपाऐवजी तिळतेल घ्यावे. तिळतेल जर घेतले तर त्यामुळे वजनही वाढत नाही आणि त्वचाही स्निग्ध राहते. तिसरा उपाय आहे तो म्हणजे स्वेदन. स्वेदन म्हणजेच वाफ घेणे. थंडीच्या दिवसांमध्ये नैसर्गिकपणेच रक्तवाहिन्या ह्या आकुंचित पावतात. त्यासोबतच त्वचेवरची रोमरंध्र म्हणजे पोर्स ही बंद होतात किंवा श्रिंक होतात. त्यामुळे त्वचेच्या आतमधील जे नैसर्गिक तेल आहे ते बाहेर येऊ शकत नाही आणि त्यामुळे स्किन ड्राय पडते. अशा वेळेला जर वाफ घेतली तर ही पोर्स ओपन व्हायला मदत होतात आणि त्यासोबतच रक्तवाहिन्यांचं आकुंचनही कमी होतं आणि त्यामुळेच त्वचेला नैसर्गिक तेल मिळतं आणि त्वचा स्निग्ध आणि तुकतुकीत राहते. ह्यासोबतच उबदार कपडे वापरावेत किंवा सूर्यकिरणांमध्ये फिरलं तरी हे स्वेदन होतं आणि त्वचा स्निग्ध आणि तुकतुकीत राहते. चौथा उपाय म्हणजे आहारामध्ये स्निग्ध गोष्टींचा वापर करा. आपल्या आहारामधून शरीराला ह्या काळामध्ये उष्णता आणि स्निग्धता मिळायला हवी आणि म्हणूनच ह्या ऋतूमध्ये आपण तेलाचा आणि तुपाचा आहारामध्ये भरपूर वापर करू शकतो. त्यासोबतच शेंगदाणे, बदाम, तीळ, वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स, डिंक, खोबरे ह्याचा वापर आहारामध्ये करावा आणि म्हणूनच ह्या काळामध्ये डिंकाचा लाडू करून खायची पद्धत आहे. त्यासोबतच दूध भरपूर प्यावे. दुधानेही शरीराला स्निग्धता मिळते. त्यासोबतच आहारामध्ये लोण्याचा वापर करावा. हे पदार्थ शरीराच्या आतमधली स्निग्धता टिकवून ठेवतात आणि त्वचा तुकतुकीत ठेवायला मदत करतात. मात्र हे पदार्थ पचायला थोडेसे जड असल्यामुळे आपल्या पचनशक्तीनुसारच ह्याचा वापर करावा. 5वा उपाय म्हणजे व्यायाम करणे. आता तुम्ही म्हणाल ड्राय स्किन आणि व्यायामाचा काय संबंध आहे? तर व्यायाम केल्यामुळे शरीरामधील उष्णता वाढते. त्यासोबतच घाम येतो आणि घामावाटे शरीरामधील टॉक्झिन्स शरीराबाहेर फेकले जातात. व्यायाम केल्यामुळे रक्तवाहिन्या प्रसारित पावतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच पोर्स ओपन व्हायला मदत होते आणि म्हणूनच त्वचा स्निग्ध आणि तुकतुकीत होते. हिवाळ्यामध्ये व्यायाम केल्यामुळे शरीराची ताकद वाढते, शरीर पिळदार होते आणि मसल टोनिंग होते. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यामध्ये त्वचा स्निग्ध, तुकतुकीत आणि तजेलदार राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणते 5 उपाय सांगितलेले आहेत ते बघितले आहेत. ह्यामध्ये पहिला उपाय म्हणजे अभ्यंग, दुसरा उपाय म्हणजे पोटातून तूप घेणे, तिसरा उपाय म्हणजे स्वेदन किंवा वाफ, चौथा उपाय म्हणजे आहारामध्ये स्निग्ध गोष्टींचा वापर करणे आणि 5वा उपाय म्हणजे व्यायाम. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.